नमस्कार मित्रांनो, एका नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, मी आज आलेला आहे जालना जिल्ह्यामध्ये रोहिलागड केसरी मैदान बघण्याकरिता. तर इथे छोटा बटन आहे, कृष्णभाऊ राठोड यांच्या गटपास झालेला आहे. तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया. नमस्कार कृष्णभाऊ. नमस्कार. कसं काय? काय नाही, बरं आहे. किती आज वस्तू आणले इथे? 3 आणले होते. 3 आणले. हो. आणि काय झालं बाकींचं? हे कर्नलची टाकाटाकीत टॉपची गाडी आहे होत्या. हां त्या गाडीला 2 नंबरला राहिली. हां ते ज्या राहिला फायनलला याला गटपास झाला. बटनची गटपास. गटपास. आणि बटनचं आज नियोजन कुठल्या बैलाबरोबर होता? MP चा बैल आहे डुग्गू डॉन म्हणून. चांगला पाहिलेला होता आपण शंकरपटामध्ये. हां, त्यांचा फोन आला, चांगला बैल पळतो, ते हिशोबाने बोलून घेतलं. आता तेवढ्या दुरून नियोजन कसं झालं? नियोजन काय सगळं बटनचं हे त्या बैलामुळं शक्य होऊ राहिलं सगळं. पहिले बी सांगितलं होतं तुम्हाला. हे जे दिलं आहे आपल्याला सगळं त्या बैलामुळं झालेलं आहे. आज एवढे लांबचा बैल आपण बोलावला म्हणजे त्याच्यात बी बटनचंच हे काहीतरी. आणि विश्वासावर बैल बोलवला हा ना? विश्वासावर. त्याच्या आधी आलेला होता का तो बैल इकडे? नाही, तो 3 फेऱ्यात नाही पळालेला. आज पहिलंच होतं त्याचं बी. पहिलंच होतं. हो, रिक्स घेतली आपण, कारण की बैल शंकरपटात पाहिलेला होता आपण. बटन संघच त्या टायमाला, बटन सोबतच आम्ही खेळत होतो संघच. त्या टायमाला चांगला बैल म्हणजे 1 नंबरमध्येच बैल पळतो. दुसऱ्याला होता हो ना गाडीत? हां, बटन दुसरा होता. तो 6 तास. तर आज जसं आपली गाडी गटपास झाली, तर कोणत्या याला होती तासाला? आज आपली गट क्रमांक 10, तास क्रमांक 8ला होती. हो. तर जसं आज जल्लोष तर चांगलं जोरातच झालं. हो, चांगला झाला. जरा थोडी नाराजी झाली काही कर्नल जिंकून, कारण की वासरू पळणार आहे आणि काही कशात थोडं तरी चुकीमुळं आज हे झालं. तसं नाही, हारजीत होत असते. हो द्या, काय द्याला ते. बैलगाडा क्षेत्रातील कुंभार म्हटल्यावर तर होणारच ना. कुंभार ही तुमच्यासारख्याच मित्रमंडळी म्हणा, कुणी जे आपल्यावर प्रेम करणारे त्यांनाच आपल्याला नाव दिले. आणि नाव तुम्हावर घडलं पण. कुंभार म्हटलं म्हणजे साध्या सोप्या माणसाला नाही मिळत. बैल घडले की आपल्या जाऊन येईल तसे. लक्षा घडला, बटन घडला, गोगो घडलाय. आता उद्या कळेल गोगो काय करते. उद्या 1 नंबर फिक्स करणार. आणि उद्याचं नियोजन मोठं आहे. नियोजन मोठंच आहे. नियोजनासाठीच बैल दिला आपण, कारण की आपण एवढं मोठं नियोजन नव्हतं करू शकत. ज्या माणसाला आपण बैल दिला, संदीप भैमाळी, हे व्यक्तिमत्व लय मोठं आहे बैलगाडी क्षेत्रात. बैलाचं नियोजन कुठंतरी होईल म्हणूनच आपण बैल दिला आहे. आता 3006 मध्ये पडणार हो ना बैल? 3006 मध्ये. आणि कंटिन्यू हिंद मेहरबान मध्ये पडणार. नाही, मेहरबान 3006 आणि कंटिन्यू गुलालाचा मानकरी आहे. हो. आता अपडेट तर तशीच आहे आपल्याला की मेहरबान मध्ये पळणार आहे. आता उद्या बघू कोणात पळते. तर जर मेहरबान आणि गोगोची गाडी पळाली तर काय घडेल? 1 नंबर होणार. सांगून 1 होणार. सांगून 1. हो. आता आजचं जो मैदान आहे त्या मैदानाबद्दल काय सांगा कृष्ण? मैदान चांगलं आहे, चांगलं मैदान झालं. हो. आता कसं वाटेल का फायनलला? फायनलला राहायला पाहिजे. कुठं ना कुठं गुलाला पात्र झालीच पाहिजे गाडी, कारण की वासरात धमक येते एवढी आणि बैल बी चांगला पडतो. ते हिशोबाने तरी सुट्टीला गाडी राहिली होती आमची. 1-1.5 टाका टाकून गाड्या गेल्या त्या आम्हाला. वासराने गुड्डू डॉन सिद्ध करून दाखवलं. आणि धुरकरी वगैरे कोण होते आज? धुरकरी सिद्धू ड्रायव्हर येणारा. हो. आणि नवीन ड्रायव्हर आहेत का तुमच्याकडे? नाही, आपल्याकडे फिक्स ड्रायव्हर आहे. एक सिद्धू ड्रायव्हर आणि आकाश ड्रायव्हर आखणी. हो. आता जसे ड्रायव्हर आहेत आणि नियोजन तर तुम्ही स्वतः करता. हो. पण जे सुट्टी मेकर वगैरे असतात त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवता? आता काय सगळे सहकार्य झाल्याशिवाय हे साध्य होत नाही. मित्रमंडळी म्हणा, सगळे आपल्याला मित्रमंडळ आपलं आवर्जून उभं राहत आहे आपल्यासाठी. काही लोभानं नाही राहत आपल्या, पण आपल्या तोंडात काहीतरी गोडी असेल त्या हिशोबानं राहते मित्रमंडळी आपल्या. तर गोगोकडून आजच्या मैदानात काय अपेक्षा ठेवाल कृष्णभाऊ? गोगोकडून बटनकडून बटननं गुलाल द्यायला पाहिजे आज आपल्याला. एक इच्छा आहे. हो. कोणता का गुलाल व्हाय ना, पण कपाळाला गुलाल लागला पाहिजे. आता सेमीचा वगैरे तर चिट्ट्या वगैरे यायला टाईमच आहे. हा, टाईम. आता सध्या रेस्ट का? हो, आता रेस्ट याला. आणि ते जे पण वासरू आहे आपलं, ते बी 1 नंबर वासरू पळत आहे. ते त्याच्या पहिला कुठल्या पहिल्याबरोबर होता? त्याचा ते मार्शलमध्ये वासरू पळत होतं एक बैजा म्हणून वखरीचा. सलग ते ना 19 गुलाल गेलेले. त्या वासरामध्ये सुद्धा वासरानं तोटं काढूनच पळा.
किती गटाला गाडी होती ती? गाडी 22 मध्ये 7 नंबर तास. 7 नंबर तास. आणि ते पण काही पण आज घडू ते काही घडू शकते आज ते. जसा तुम्ही या क्षेत्रात उतरले हो. बरेच दिवसापासून आहे, तर अनुभव काय आला तुम्हाला या क्षेत्रात? अनुभव म्हणजे भरपूर अनुभव आला मला. पहिले एक दीड वर्ष मी घालवला याच्यामध्येच नुसता फिरण्यामध्ये लोकांसंग. त्या टायमाला बैल आपल्यापाशी एवढे हे नव्हते, पण आपण फक्त माहिती करून घेतली. तिथनं पुढं जे लागलो आपण बटन घेतलं, हे लक्ष घेतला, तसं पुन्हा या बैलगाडी क्षेत्रात मागं वळून पाहिलंच नाही. हां का? हो. आज जसं या क्षेत्रामध्ये तुम्ही टिकून आहात, तर कुठल्या बैलाला आदर्श मागून तुम्ही हे क्षेत्र करतात? मी माझा सगळ्यात आवडीचा बैल सोन्या 50-50 आणि त्याच्यानंतर मथुर बकासूर. हो. या 3 बैलाला आदर्श मानूनच हो. तुम्ही बैल घडत असता. मी सोन्याला पाहूनच या बैलगाडी क्षेत्रात आलो. जसं या क्षेत्रात तुम्हाला कुंभार म्हणून नाव मिळालं आहे, हो. तर वास्तव कसं घडवायचे दादा? वासरं काय जिद्द पाहिजे मनामध्ये, नियोजन चांगलं केलं पाहिजे, वासरं बघून घेतले पाहिजे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहिलं तर बैल बी साथ देतात पण आपल्याला. तुमच्या दावणीतील प्रत्येक वासर घडतं, याच्या मागचं रहस्य काय आहे? रहस्य काय नाही, आपली मेहनत, माझ्या घरच्यांची मेहनत, माझी मंडळी म्हणा, पोरं म्हणा, हे भरपूर मेहनत घेतात घरी. काय रुटीन असते बैलांचं? पहिल्यांचं काय आता ते सकाळी दूध वगैरे रतीब पाणी करून मग ते त्यांच्या हिशोबानंच करतात. मी घरी काही नाही करीत. मी फक्त दूध पाजतो बैलाला, बाकी याच्या व्यतिरिक्त मी बैलाला सोडत बी नाही, बांधत बी नाही. सर्व माझी मंडळी, माझा पोरगा ऋषिकेश, कपिल, हे सगळे नियोजन करतात. आता हे जे आपले बैलगाडा क्षेत्र आहे, हो. टिकून राहायला पाहिजे म्हणून बैल मालकांना काय संदेश द्या? बैल मालकाला काय आपलं व्यवस्थित मैदानं खेळायचे आणि हे थोडं काही वादिवाद टाळत राहायचं आणि खेडी भावनानं खेळ खेळायचं. हारजीत या क्षेत्रामध्ये चालूच राहणार. आज हारलो उद्या जिंकणारच. धन्यवाद दादा, एवढी माहिती दिली. धन्यवाद. चला, सेमीसाठी ऑल द बेस्ट.